जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे 17 संवर्ग संदर्भात महत्त्वाचं जे आंदोलन होतं, तर ते आंदोलन 1 ऑगस्ट पासून सध्या बघा सुरुवात झाली होती आणि जवळपास या आंदोलनाला 28 ते 29 दिवसानंतर महत्त्वाचं जे काही मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या जे काही आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत कालच्या दिवसाला महत्त्वाच्या 2 बैठकी सध्या बघा झाल्या आहे। मग त्या बैठकीमध्ये सर्वात आधी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित साहेबांसोबत महत्त्वाची बैठक झाली। त्यानंतर पुढील जी काही बैठक होती तर ती बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत माननीय जे.पी. गावित साहेब आणि जी काही पेसा भरती संदर्भात जी कोर टीम आहे तर त्या संदर्भात बघा बैठक ही त्या ठिकाणी झालेली आहे। तर त्या बैठकी संदर्भात हे जे पत्र आहे हे पत्र तुम्हाला आधी माहिती असेल, तर हे पत्र आदिवासी विकास विभागाचं होतं आणि दुसरं जे पत्र आहे ते मंत्रालयीन बैठकी संदर्भात या ठिकाणी होतं। तर बैठक जी आहे ती काल 4:30 वाजता सध्या सुरुवात झाली होती आणि त्या संदर्भात महत्त्वाचे जे काही माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा आणि जे संबंधित जी कोर टीम होती, संबंधित अधिकारी वर्ग, मुख्यमंत्री महोदय तसे जे काही इतर लोकप्रतिनिधी आदिवासी संदर्भात संपूर्ण त्या ठिकाणी बघा उपस्थित होते। तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसल्याप्रमाणे का नेमकं पहिली जी काही बैठक झाली माननीय आदिवासी विकास मंत्री यांचा समेत, तर ह्या बैठकीमध्ये जो काही सकारात्मक जो निर्णय असेल तर तो निर्णय त्या ठिकाणी पेसा भरती संदर्भात बघा घेण्यात आला होता। आणि ह्या भरतीमध्ये सध्या जे काही महत्त्वाच्या मीटिंगमध्ये संपूर्ण जी काही कोर टीम होती, तर कोर टीम तुम्ही बघू शकता माननीय जे.पी. गावित साहेब आणि संबंधित जे काही त्यांच्यासोबत जी टीम होती तर त्या समेत त्या ठिकाणी चर्चा झाली होती। मग ह्या ठिकाणी एक ऑफिशियल ट्विट आहे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित साहेबांचं, तर त्यांनी ट्विट केलेलं देखील आहे। पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती नाशिक येथे 5 दिवसापासून चालू असलेल्या आंदोलकांची महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार विजयकुमार गावित यांनी बघा 28 ऑगस्ट 2024 रोजी रात्री तातडीने या ठिकाणी दखल घेऊन आदिवासी विकासाच्या जे काही नाशिक आहे या ठिकाणी आयुक्त कार्यालयांच्या आंदोलनकर्त्याशी सध्या बघा चर्चा केली होती। ही चर्चा झाल्यानंतर महत्त्वाचं जे काही चर्चा आहे तर ती चर्चा पुढे जे काही मुख्यमंत्री महोदय आहे तर ते मुख्यमंत्री महोदयाचा महत्त्वाच्या दालनामध्ये सध्या बघा चर्चा झाली आहे। तर ह्या चर्चेअंती जी काही त्या ठिकाणी जे आंदोलन होतं, कारण हे जे आपलं उपोषण आहे तर ते 1 ऑगस्टपासून सध्या बघा चालू होतं आणि माननीय जे.पी. गावित साहेब आणि जे संबंधित त्यांचे सहकारी 2 तर ते देखील त्या ठिकाणी बघा बेमुदत अन्नत्याग करून उपोषणाला बसले होते। आणि ह्या आंदोलनामध्ये महत्त्वाचं जे काही उपोषण आहे तर ते बघा पेसा भरतीच्या वर या ठिकाणी मार्ग काढण्यासंदर्भात जे काही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाला अधीन राहून सध्या जे.पी. गावित साहेबांनी जे काही आंदोलन आहे तर ते तात्पुरतं त्या ठिकाणी स्थगित झालं आहे। आंदोलन पूर्ण ह्या ठिकाणी स्थगित झालं नाही, तर आंदोलनाची जी काही पुढील रूपरेषा असेल तर ती नक्कीच पुढे आपल्याला कळेल। तर सध्या तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन ह्या ठिकाणी स्थगित देण्यात आलं आहे। तर नेमकं या ठिकाणी जी बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय झाले तर त्या संदर्भात या ठिकाणी सीओम महाराष्ट्र जे काही ऑफिशियल ट्विटर हँडल आहे महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्र्यांचं, तर त्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, ट्विट केलेलं आहे त्यांनी। आदिवासी विकास विभागातील जे काही पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका असून सर्वोच्च न्यायालयात याबाबत दखल याचिका निकाली आधी राहून या ठिकाणी आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत न्यायालयाच्या विनंती करण्यात येईल अशी ग्वाही या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। मग जी काही या ठिकाणी फक्त ग्वाही दिलेली आहे त्यांनी का सध्या जी पेसा 17 संवर्ग संदर्भात जी केस आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, तर त्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून संपूर्ण जे काही उमेदवार असेल तर त्यांना निकालाच्या अधीन राहून सध्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात यावे असं इथे सध्या ग्वाही देण्यात आली आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नाशिक येथे उपोषणास बसलेले जे.पी. गावित यांनी तात्पुरते उपोषण मागे घेतले आहे। उपोषण आपले जे आहे ते तात्पुरते फक्त मागे घेतलेले आहे, कारण आपल्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या ह्या ठिकाणी बघा जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी जे काही उपोषण आहे तर ते पूर्ण संपुष्टात त्या ठिकाणी आलेलं नाही। तर उपोषण सध्या तात्पुरते ह्या ठिकाणी बघा मागे घेतलेलं आहे। तर ह्या मीटिंगमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी असे आश्वासन दिले आहे की जे काही पुढील महिना आहे म्हणजे आता जो आहे ऑगस्ट महिना आता सध्या संपण्यात आलेला आहे, तर पुढचे जे काही 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत संबंधित जे आदेश असेल पेसा 17 संवर्ग संदर्भात जे रखडलेल्या भरत्या आहे तर त्या संदर्भात 15 सप्टेंबरपर्यंत त्यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही नियुक्ती आदेश देऊ कोर्टाच्या अधीन राहून अशा संदर्भात या ठिकाणी फक्त आश्वासन देण्यात आलं आहे। तर आता 15 ऑगस्टपर्यंत
15 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी आदेश जर कोणताही मिळाला नाही तर पुढील जी काही आंदोलन आहे तर ते आंदोलन संबंधित जे काही JP गावित साहेबांनी तशा संदर्भात त्या ठिकाणी आव्हान देखील करण्यात आले की जर 15 सप्टेंबरपर्यंत संबंधित उमेदवारांना विद्यार्थ्यांना जर कोर्टाच्या अधीन राहून नियुक्ती नाही मिळाली तर हे जे उपोषण आहे तर ते उपोषण बघा पुढे पुन्हा अजून तीव्र करण्यात येईल अशा संदर्भात इशारा देखील देण्यात आला आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या न्यूजमध्ये देखील बातम्या देखील आलेल्या आहे। तर हे एक महत्त्वाचं ट्विट होतं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं। तसंच बघा इथं जे काही आदिवासी भागातील पेसा कायद्यातील भरती प्रश्नावर जी काही चर्चा आहे तर ती चर्चा सकारात्मक झालेली आहे सह्याद्री अतिथीगृह मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि ह्या बैठकीमध्ये जवळपास माननीय जे काही उपाध्यक्ष आहे विधानसभेचे नरहरी झिरवाळ साहेब, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित साहेब, त्यानंतर दीपक केसरकर साहेब होते, शालेय शिक्षण मंत्री, वित्त विभागाचे अप्पर सचिव साहेब होते गुप्ता सर, त्यानंतर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव देखील होते, यासह सर्व जे वरिष्ठ अधिकारी होते तर ते संपूर्ण उपस्थित होते। तर सध्या तरी जी काही महत्त्वाची पेसा 17 संवर्ग संदर्भात जी टीम त्या ठिकाणी गेलेली होती तर संपूर्ण टीम इथं तुम्ही बघू शकतात। तर संपूर्ण टीम ह्या ठिकाणी गेली होती आणि ह्या टीमच्या समोर सध्या जे काही आश्वासन आहे तर ते आश्वासन सध्या बघा दिलेलं आहे की जी काही 15 सप्टेंबरपर्यंत पेसा क्षेत्रातील ज्या ह्या ठिकाणी भरत्या रखडलेल्या आहेत तर त्या भरत्यावरती ज्यांची सध्या सिलेक्शन झालं असेल, नियुक्ती आदेश बाकी असेल तर त्यांना जो काही नियुक्ती आदेश असेल तर तो नियुक्ती आदेश 15 सप्टेंबरपर्यंत बघा आम्ही लवकरात लवकर देण्यासंदर्भात कोर्टाला जे काही विनवणी असेल, विनंती अर्ज असेल, एफिडेट असेल तर ते त्या ठिकाणी सादर करून बघा मिळणार आहे। तर सध्या तरी अशा पद्धतीने एक महत्त्वाची ही लेटेस्ट अपडेट होती। तसंच बघा जे काही न्यूज नेटवर्कमध्ये आजच्या न्यूजपेपरमध्ये बातम्या देखील आली आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पेसा भरती आंदोलकाचे जे उपोषण आहे ते मागे घेतले आहे असे संदर्भात इथं देण्यात आलं आहे। म्हणजे ह्या ठिकाणी जे उपोषण आहे तर ते तात्पुरतं स्थगिती आहे, उपोषण जे आहे ते सध्या बघा सुरूच असणार आणि ह्या ठिकाणी जे काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे की जवळपास जे पेसा क्षेत्रातील आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांची पदे प्राधान्याने भरण्यात येईल असं देखील स्टेटमेंट होतं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं। आणि आदिवासी विभाग विकासाच्या नव्या दमाची संधी अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात येईल। तसेच ग्रामसभेला काही प्रमाणात निधी खर्चाचे अधिकार देण्याचे राज्यपालांना विनंती देखील करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। आणि महत्त्वाचं जे काही क्रीडापटू कविता राऊत यांची शासकीय सेवेत लवकरच नियुक्ती करण्यात येईल असे देखील मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले होते। मग ह्या बैठकीमध्ये जे महत्त्वाचे ह्या ठिकाणी बघा विजयकुमार गावित साहेब, त्यानंतर नरहरी झिरवाळ साहेब, खासदार भास्कर बंगरे साहेब, सुनील भुसरा साहेब, माजी आमदार JP गावित साहेब, भास्कर गावित साहेब आणि चिंतामण गावित साहेब, तसे बघा आपले युवा नेते लकी जाधव साहेब सर्व जे होते तर ते उपस्थित होते। तर फक्त इथे आपल्याला एक आश्वासन ह्या ठिकाणी मिळालं आहे आणि आश्वासन ह्याच्यामध्ये जर समजा पुढील जे काही आदेश असेल, नियुक्तीपत्र असेल ते नियुक्तीपत्र जर 15 सप्टेंबरच्या आत या ठिकाणी बघा जर नाही मिळालं तर हे आंदोलन पुन्हा ह्या ठिकाणी तीव्र स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात येईल अशा संदर्भात देखील JP गावित साहेबांनी सध्या त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर सध्या तरी जे काही न्यूज आहे तर ती न्यूज देखील तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो आशा करूया जे काही 15 सप्टेंबर जी डेडलाईन दिलेली आहे अल्टिमेट, तर 15 सप्टेंबरपर्यंत माननीय जे सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून महत्त्वाचं जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून संबंधित उमेदवारांना पेसा 17 संवर्ग संदर्भात जो काही नियुक्ती आदेश असेल तर तो नियुक्ती आदेश त्या ठिकाणी बघा मिळायला पाहिजे ही जी आपण या ठिकाणी एक आशा व्यक्त करूया। तर नेमकं जे काही आपलं उपोषण आहे, आंदोलन आहे तर ते सध्या बघा तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती असणार आहे। पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी आंदोलन आहे ते स्थगिती नाही। तर येणारी जे काही वेळ आहे तर ती दिशा आणि जे पुढील जे काही मार्ग असेल तर ते नक्कीच तुम्हाला या ठिकाणी बघा कळणार आहे। तर सध्या तरी एक सकारात्मक या ठिकाणी कोणती तरी चर्चा होणे गरजेचं होतं तर ती चर्चा सध्या मुख्यमंत्री महोदयांसोबत सध्या झालेली आहे। तर अशी एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या जे काही महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोहोचवत जाऊ। तर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, इतरांना देखील पोहोचवा। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये परत। उलगुलान जारी रहेगा। धन्यवाद। जय हिंद। वंदे मातरम।